Hello everyone. Now today we will learn remaining part of figure of speech. Figure of speech means ornament of language and is a word or phrase that is used to add impact to a textbook. Let us see learn new figure of speech, metonymy. What is exact mean by metonymy? Metonymy is a figure of speech in which a thing or concept is not called by its own name but by the name of something or closely associated with that thing or concept means metonymy. and, and when an object is designed by the name of something which is generally associated with it is called metonymy. The next definition of metonymy. Metonymy means metonymy replaces the name of thing with the name of the something else with which it is closely associated. मेटॅनॉमी म्हणजे इथं आपल्याला सांगितलेलं आहे की मेटॅनॉमी म्हणजे एक्झॅक्ट वर्ड तो नसतात, त्याच्या रिप्लेसला आपण जो वर्ड यूज करतो त्याला आपण मेटॅनॉमी म्हणतो. म्हणजे जो वर्ड आपल्याला रिप्लेसला दिलेला आहे त्याचं मिनिंग पूर्णपणे त्यामध्ये असोसिएट झालेलं आहे, त्याला आपण मेटॅनॉमी म्हणतो. लेट मी गिव अ हँड. लेट मी गिव अ हँड. आपण कोणालाही हँड किंवा हात देत नाही, त्याचा मिनिंग काय आहे? लेट मी गिव अ गेट. इथं आपण पुढे दिलेलं आहे हँड मीन्स हेल्प. हँडला रिप्लेसला वर्ड कुठला वापरलेला आहे? हेल्प. मीन्स लेट मी गिव युअर हेल्प. हँडला इथं असोसिएट वर्ड काय आहे? हेल्प. देन नेक्स्ट एक्झाम्पल्स ऑफ मेटॉनॉमी. फर्स्ट, इयर फॉर गिविंग अटेन्शन. लिसनिंग. इयरचा आपण यूज काय करतो? एक लक्ष देण्यासाठी, ऐकण्यासाठी. लेट मी युअर इयर्स. लेट मी युअर इयर्स मिनिंग यातून लेट मी युअर इयर म्हणजे आपण एखाद्याचे कान मागत नाही किंवा त्याला देत नाही आहे, तर इथं त्याचं मिनिंग काय आहे? तर लिसन केअरफुली फॉर गिविंग अटेन्शन. लेट मी युअर इयर्स. नेक्स्ट एक्झाम्पल, द बिग हाऊस. बिग हाऊसला इथं फॉर प्रिझन. एक्झाम्पल दिलं, माय फ्रेंड हॅज रिलीज्ड फ्रॉम द बिग हाऊस. म्हणजे बिग हाऊसला इथं असोसिएट वर्ड काय यूज केलेला आहे? फॉर प्रिझन. माय फ्रेंड वॉज रिलीज्ड फ्रॉम द बिग हाऊस. म्हणजे बिग हाऊस हे कशाचं सिम्बॉल आहे किंवा असोसिएट वर्ड आहे? तर फॉर प्रिझनचा. देन नेक्स्ट, हॉलिवूड हे काय आहे? युनायटेड स्टेट किंवा अमेरिकामध्ये आपण म्हणतो. फॉर द US फिल्म इंडस्ट्रीला आपण हॉलिवूड म्हणतो. तर इथं हॉलिवूड हॅज बीन रिलीजिंग मेनी मूव्हीज. म्हणजे हॉलिवूडला पुढं काय म्हटलेलं? हॉलिवूड एका ह्या असोसिएट वर्डमध्ये मिनिंग काय होतं? फॉर द US फिल्म इंडस्ट्री. आपण मेटॉनॉमी फिगर ऑफ स्पीच म्हणतो. द बेंच आपण बेंच म्हणतो, पण बेंच म्हटलं की काय? तर जजेस. क्राऊन म्हटलं की लगेच आपण क्राऊन कोणासाठी क्राऊन आहे? फॉर द किंग. द हाऊस, द मेंबर ऑफ लोकसभा. द मेंबर ऑफ लोकसभा ज्या ठिकाणी भरली एकत्र येतात, मीटिंग्स होते, त्याला द हाऊस म्हणतो. द रेड कोट. देन नेक्स्ट, द रेड कोट.
रेड कोट कशासाठी ही फ्रेज यूज केली जाते फॉर द ब्रिटिश सोल्जर. यामध्ये एखादी फ्रेज असेल किंवा वर्ड असेल. सो वर्ड फॉर मिलिटरी फोर्स, पेन फॉर द रिटर्न वर्ड. आपण आणखीन भरपूर एक्झाम्पल पाहू शकतो त्यामध्ये. द पेन इज मायटर दॅन द सोवर्ड. द पेन इज मायटर दॅन द सोवर्ड. हे एक्झाम्पल किंवा या लाईनमध्ये मेटानॉमी हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. आणखी आपण एक्झाम्पल बरेच पाहू शकतो मेटानॉमीची. त्यानंतर आपण की क्रॅडल टू ग्रेव्ह. क्रॅडल टू ग्रेव्ह म्हणजे क्रॅडल टू ग्रेव्ह पाळणा म्हणतो. फ्रॉम इन्फॅन्सी टू डेथ. आता क्रॅडल म्हणजे पाळणा, ग्रेव्ह एक थडग समाधी. फ्रॉम द इन्फॅन्सी टू डेथ किंवा मार्टर अँड ॲबी. एक्झाम्पल सगळे काय आहेत मेटानॉमी या फिगर ऑफ स्पीच. देन नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे आपण संबोधन म्हणतो, अलंकार. ॲपॉस्ट्रॉफी मीन्स संबोधन अलंकार. डेफिनेशन ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे आपण तर ॲपॉस्ट्रॉफी मीन्स when a direct address is made to the dead, the absent, or a personified object or idea, it is called an apostrophe. Apostrophe means when a direct address, एखाद्याला डायरेक्टली ॲड्रेस करणं, कॉल करणं, is made to dead, the absent, or a personified object or idea, it is called an apostrophe. म्हणजे एखादी डेड वस्तू असू दे त्याला आपण ॲड्रेसून बोलून किंवा तो अब्सेंट, तो प्रेझेंट नाही आहे, प्रेझेन्स नाही आहे, त्याच्या अब्सेन्समध्ये पण त्याला आपण ॲड्रेसून बोलवणं, त्याला आपण ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच बोलतो. नेक्स्ट डेफिनेशन ॲपॉस्ट्रॉफी. Apostrophe is a direct address to the dead, to the absent, or to a personified object or idea. Means apostrophe. आणखी आपल्याला एक डेफिनेशन पाहता येते. apostrophe means apostrophe in apostrophe an absent person and inanimate object means non-living thing or any imaginary character is addressed as though present. It is called apostrophe figure of speech. We will see in following examples of apostrophe. Then one holy night, the stars are brightly shining. It is to address the night. Oh holy night, the stars are brightly shining. Means night is inanimate. The next example. Oh death, where is the sting? इथं डेथ हे काय आहे? डेथ नॉन लिव्हिंग इनॅनिमेट आहे. डेथला, मृत्यूला ॲड्रेस. ओ डेथ, ओ ए मृत्यू. वेअर इज दाय स्टिंग? दाय मीन्स THY, दाय मीन्स यू. स्टिंग मीन्स आपण स्टिंग एक दंश करणे, आपल्याला एखाद्या टोकदारनं आपण स्टिंग करणं. म्हणजे इथे विचारले डेथला, ओ डेथ वेअर इज दाय स्टिंग? कुठे आहे तुझे दाय स्टिंग? जे काय टच करणारे किंवा टोकदार काय असेल ते कुठे आहे? ओ डे. नेक्स्ट एक्झाम्पल ओ ग्रेव्ह. ग्रेव्ह मीन्स ज्या ठिकाणी आपण काय म्हणतो मृत्यू झालेल्या व्यक्तींची समाधी असते त्याला आपण ग्रेव्ह म्हणतो.
आणि त्याला उद्देशून बोललेलं आहे. ॲड्रेसून मीन्स उद्देशून. ओ ग्रेव, वेअर इज द विक्ट्री, म्हणजे त्या ग्रेवला, थडग्याला विचारले, वेअर इज दाय विक्ट्री, तुझा विजय किंवा तुझा सक्सेस कुठे आहे. ओ ग्रेव, म्हणजे ग्रेव हे इथं काय, लिव्हिंग थिंग, इथं आपल्याला लिव्हिंग थिंग किंवा अस्तित्वात आहे असं बोलून त्याला ॲड्रेसलं. ओ ग्रेव, व्हेअर इज दाय विक्ट्री. नेक्स्ट, ओ सॉलिट्यूड. सॉलिट्यूड म्हणजे आपण ज्या ठिकाणी एकांतवास, एकटेपणा, कुणी नाही, अशा ह्याला आपण सॉलिट्यूड म्हटलं आहे. ओ सॉलिट्यूड, वेअर आर द चार्म्स, म्हणजे ओ सॉलिट्यूड, जो तुझ्या इथं शांतता आहे, एकांतवास आहे, त्याची चार्म्स, त्याचं कुठे गेलं आहे. म्हणजे इथं सॉलिट्यूडला ॲड्रेस केलेलं आहे. त्यानंतर ओ फ्रीडम, आपण असं म्हणत नाही आहे की म्हणजे फ्रीडम, सॉलिट्यूड, ग्रेव डे ते पर्सन नाही आहे. हे आपण या ठिकाणी काय करतो की यामध्ये ऑप्शन्समध्ये आपण त्याला ॲड्रेस करतो. ओ फ्रीडम, आय नीड यू सो दॅट आय मे फ्लाय फ्री इन द ओपन स्काय, म्हणजे फ्रीडमला म्हटलेला ॲड्रेस. ओ फ्रीडम, मला काय आहे, एक फ्री फ्लाय, किंवा मला गरज आहे तुझी की फ्रीडमची. त्यानंतर आपण अशी उदाहरणाने बघू शकतो. तर यामध्ये ओ गुड बाय विंटर, ॲपॉस्ट्रॉफीमध्ये आपल्याला आणि बरेच त्यामध्ये एक्झाम्पल पाहता येतं. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजेच आपण ॲपॉस्ट्रॉफीमध्ये आपण ओ वर्ल्ड, देन ओ फेम, इफ आय ever took delight in my praise, then O liberty, like O freedom, O liberty, what crimes have been committed in thy name, your brothers. These are examples of apostrophe figure of speech. Next, apostrophe punctuation and apostrophe figure of speech. Means what is difference between apostrophe punctuation and apostrophe figure of speech? Then let us see apostrophe figure of speech. Apostrophe figure of speech means it is the direct address to the dead, to the absent, or to a personified object or idea, means apostrophe. Example, twinkle twinkle little star, how I wonder what you are. Then next, apostrophe punctuation. In this apostrophe punctuation, it shows possession with the singular noun. Add an apostrophe plus the letters yes. A girl's dress means apostrophe punctuation girls, it is given to punctuation marks yes, means your possession. A girl's dress म्हणजे तिचा तो ड्रेस आहे, मुलगीचा ड्रेस आहे, याला आपण apostrophe punctuation म्हणतो. Now today we have learned two figure of speech. One of in metonymy and second one is apostrophe. Thank you.